तुमच्यासोबत असं झालं आहे का, की एखादं खूप छान काम केलं आहे किंवा डिसिजन घेतला आणि तुम्ही वेट करताय, की कोणीतरी येईल आणि म्हणेल, "वाह! काय काम केलं आहे." पण कोणीच तुम्हाला अप्रिशिएट केलं नाही आणि त्यावेळेस तुम्हाला वाटायला लागतं, की काम आपण कमी केलं आहे किंवा आपल्याच कामामध्ये आपल्याला कमतरता जाणवते. मलाही असं वाटायचं आणि मी खूपदा हे केलं आहे आणि नंतर मला कळालं, की ह्याला व्हॅलिडेशन एडिक्शन म्हणतात आणि ह्यातून बाहेर पडणं शक्य आहे. व्हॅलिडेशन हवं असणं ह्या कम्प्लिटली नॉर्मल गोष्टी आहे. सायकोलॉजी सांगते, की बिलॉंगिंग्स आणि रिकग्नायझेशन हे ह्युमनच्या बेसिक नीड्स आहेत. प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा आपण स्वतःलाच क्वेश्चन करत असतो. मी जे केलं आहे ते चांगलं नाही आहे का? मी कुठे कमी पडतो आहे का? माझं काहीतरी चुकलं आहे का? म्हणजे आपण आपल्या वर्कची परमिशन दुसऱ्या कोणाला तरी देत असतो आणि मग ते ठरवतात, की तुम्ही वर्दी आहात की नाही. एकदा काय झालं, मी एका प्रोजेक्टवर काम करत होते. मी माझा खूप वेळ दिला त्या प्रोजेक्टला, खूप एफर्ट्स दिले आणि जेन्युइनली तो प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होता. नेक्स्ट डे मी तो प्रोजेक्ट शेअर केला. कोणाचा काहीच रिस्पॉन्ड नव्हता त्याच्यावर. काही फीडबॅक नाही, काही कमेंट नाही. जस्ट अ पिन ड्रॉप सायलेन्स. आणि मी तो प्रोजेक्ट कम्प्लिटली माझ्या माइंडमधून इरेज केला. जसं की तो प्रोजेक्ट कधी मी केलाच नव्हता आणि तो कधी झाला नव्हता आणि तो रिअल पण नव्हता. अशासारखं मी त्याला इरेज केलं आहे. जस्ट बिकॉज ऑफ कोणी त्याच्यावर कमेंट केली नाही किंवा कोणी काही रिस्पॉन्ड दिला नाही. म्हणून मी माझ्या मेहनतीला, जी खरंच रिअल मेहनत होती, तिला इरेज करून टाकलं. माझ्या स्वतःच्या नजरेत त्या प्रोजेक्टची व्हॅल्यू 0 झाली. तेव्हा मला कळलं, की माझी सेल्फ वर्थ ही माझ्यावर अवलंबून नाही आहे. ती लोकांच्या किंवा इतरांच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे. आणि हे सगळं खूप एक्झॉस्टिंग आहे. लोकं दरवेळेस रिस्पॉन्ड करतीलच असं नाही आहे. त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे. पण मी माझी वर्थ ही दुसऱ्यांच्या हातात ठेवली होती, त्यांच्या रिस्पॉन्सवर ठेवली होती. त्याचं मला नंतर खूप वाईट वाटलं. व्हॅलिडेशन ही ड्रगसारखी आहे. जास्त मिळाली की एकदम हाय देते आणि नाही मिळाली की एकदम आपल्याला विथड्रॉ करून घेते. म्हणून आपण व्हॅलिडेशन मिळावं म्हणून काम करत असतो, जास्तीत जास्त काम करत असतो. नाही मिळालं तर लगेच कोसळून जातो. एखादी पोस्ट केली, मग त्याच्यावरचे लाईक काउंट करत बसतो. एखादी कुठे ओपिनियन दिलं तर अप्रुव्हलची वाट बघत बसतो. डिसिजन दिलं तर मग लोक काय म्हणतील हा विचार करत बसतो. आणि असंच हळूहळू आपण स्वतःसाठी जगणं बंद करतो आणि दुसऱ्यांच्या एक्सपेक्टेशनवर जगत असतो. एक्सटर्नल व्हॅलिडेशन कधीच इनफ नसते. ही एक एंडलेस सायकल आहे. आपण जेवढं व्हॅलिडेशनसाठी चेस करू तेवढं आपल्याला जास्त हवं असतं. म्हणून ह्यातून निघण्याचा फक्त एकच मार्ग आहे, स्वतःसोबत एक नवं रिलेशनशिप. मी काय केले, हे 3 शिफ्ट्स आहेत जे जेन्युइनली काम करतं. मी रोज रात्री स्वतःला विचारायला लागले, की मी आज असं काय केलं ज्यामुळे मला स्वतःबद्दल बरं वाटायला लागलं. कोणाचं ओपिनियन नाही, एक्सटर्नल मेजर नाही, फक्त मी स्वतःबद्दल काय विचार करते आहे आणि तेच माझं व्हॅलिडेशन. सुरुवातीला ऑकवर्ड वाटलं, कारण स्वतःला कसं व्हॅलिडेट करायचं हे मला कधी माहितीच नव्हतं. काही गोष्टी ज्या मी फक्त माझ्यापर्यंतच ठेवल्या. एखादी हॉबी जी मी कोणालाच सांगितली नाही. माझे गोल्स जे फक्त जर्नललाच माहिती आहे माझ्या. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, सिक्रेट वगैरे ठेवते असं काही नाही आहे. पण जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत नाही ना, तेव्हा ते एक्सटर्नल अप्रुव्हलवर डिपेंड राहत नाही. कुठल्याही गोष्टीवर आपण बिलीव्ह जेव्हा करतो ना, ते नुसतं बिलीव्हनी आपलं काम नाही चालत, तर त्या गोष्टीची आपल्याला कंटिन्युअस प्रॅक्टिस करावी लागते. मी इनफ आहे ह्या गोष्टीवर बिलीव्ह तर आपण करूच, पण मी इनफ आहे ह्याच्यावर प्रॅक्टिस करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आधी ह्या गोष्टी मला अफर्मेशन वाटायच्या. त्यानंतर मी एव्हिडन्स शोधायला सुरुवात केली. म्हणजे डिटेक्टिव्ह वगैरे बनली असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी माझ्या रोजच्या आयुष्यात काय अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ज्याच्याने मला असं वाटलं, की हां, मी इथे इनफ आहे. आणि हळूहळू मला एव्हिडन्स सापडत गेले, की हां, ह्या गोष्टीवर मी इनफ आहे. इथे मी हे केलं, हां, मी इनफ आहे. तर असे मला एव्हिडन्स सापडत गेले
आणि मला जो स्वतःवरचा बिलीव आहे तो वाढत गेला, छान बिल्ट होत गेला. तुम्ही आज जे केलं ते रिअल आहे आणि इनफ आहे. कोणी नोटीस केलं, नाही केलं, कोणी लाईक केलं, नाही केलं, कोणी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स दिलं, नाही दिलं, तरीही तुम्ही इनफ आहात. तुमची वर्थ कोणाच्या रिस्पॉन्समध्ये नाही आहे, ती तुमच्यात आहे, तुमच्यात होती आणि तुमच्यात कायम राहील. ती कुणी द्यायचीही नसते आणि कोणी घेऊन जाऊही नाही शकत. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणाचं व्हॅलिडेशन हवं असतं, तुमच्या फ्रेंड्सचं, पेरेंट्सचं, पार्टनरचं की कोणत्या थर्ड पर्सनचं. आणि इथे काही जजमेंट होणार नाही, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जो लोकांना प्लीज करण्यात थकलेला किंवा थकलेली आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.